ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी। आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो। आमची वैशिष्ट्ये: तज्ञ व अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, इंग्लिश मीडियमच्या ज्युनियर सिनियर केजी सह 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्याला हादरवणारी वेदांत बंडगर खून घटनेतील संशयित आरोपी सागर चौगुले व त्याच्या बायकोने कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। मिरजेतील शासकीय रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू असून सागर याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे। सागर चौगुले याचा या खुनाशी काही संबंध नाही असा नातेवाईकांनी आरोप केला आहे। खुनाच्या दिवशी सागरला पोलिसांनी मारहाण केली व पुन्हा सोडून दिलं। पोलिसांच्या मारहाणीच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केलं असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे। सागरचं बरं वाईट झालं तर कवठेमहांकाळ पोलीस जबाबदार असतील असा इशारा सागरचे भाऊ यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। सागरचं बरं वाईट झालं तर पोलीस स्टेशन जबाबदार राहील व आम्हीही विष प्राशन करून आत्महत्या करू असा इशारा सागरच्या आईने दिला आहे। सागर चौगुले मळ्यात काम करत होता आणि संध्याकाळी पोलीस आली आणि तो असं केलं तसं केलं म्हणून त्याला धरून नेलं, जबाब घेऊन त्याला मारहाण करून सोडून दिलं आणि सकाळपर्यंत त्याचं नाव घातले, ती फरार झाला। त्याच्या कटाळून ते औषध पेला, शनिवारी घर सोडून गेला तो आणि औषध पेला तो। जरा काय बरं वाईट झालं आम्ही पण औषध पिऊन घरबार संपवणार आहे। पोलीस स्टेशनला जबाबदार राहील केला झाले गेलेला 15 दिवस झाले। मी भगवान माणिक चौगुले, सागर चौगुलेचा हा मोठा भाऊ। वेदांत बंडगरच्या खून प्रकरणी माझ्या सागर चौगुले भावाचा काही दोष नसताना काही राजकीय लोकांनी त्याचं नाव दबावाखाली टाकून, विशाल चौगुले या दोघांचं नाव दबावाखाली टाकून त्यांच्यावर प्रेशर येत आहे। त्या अनुषंगाने घेऊन त्यानं सागर चौगुले आणि निकिता चौगुले यांनी विष प्राशन केले आहे। त्या पोलीस स्टेशनला कंटाळून त्याने कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी विष प्राशन केलेलं आहे। त्याला काय बरं वाईट झालं तर कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन त्याला जबाबदार राहील। वेदांत बंडगरचा खून झाले त्या संध्याकाळी पोलीस आले, सागर चौगुलेला उचलून नेले आणि उचलून त्याला मारहाण केली आणि सोडून दिलं आणि मारहाणीच्या कंटाळीने ते सागर चौगुले परारी झाला आणि नंतर 2-4 दिवस आज विष प्राशन केलेलं आहे। निकिता चौगुले आणि सागर चौगुले या दोघांनी मारायला कंटाळलं, या जबाबदार आहे। चौगुल्याचे 15 ते 3 आठवड्यापूर्वी लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं ह्या परिस्थितीत तो खून करायला जाईल का? आणि तर काय बरं वाईट झालं त्याला कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन पूर्णपणे जबाबदार राहील।